आंध्र प्रदेशमधून पुन्हा एकदा मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार चंद्राबाबू नायडू यांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ। टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यासह चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले आहेत। टीडीपीने भाजप आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत टीडीपीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे। आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। चंद्राबाबू नायडू यांनी आज 12 जून रोजी चौथ्यावे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। नायडू सरकारमध्ये टीडीपीच्या 20, जनसेनेच्या 2 आणि भाजपच्या 1 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यावेळी नायडू सरकारमध्ये एकूण 24 मंत्री आहेत, तर पवन कल्याण यांनी देखील आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। यावेळी पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचताच त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना घट्ट मिठी मारली। विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली IT पार्क येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे। तेलुगू देसम पक्षाने यंदा चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात 17 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। बाकीचे यापूर्वी मंत्री राहिलेले आहे। टीडीपी प्रमुखांनी 1 पद रिक्त ठेवलं आहे। मंत्रिमंडळात 3 महिलांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।